राष्ट्रपति शासन लगाने का आइडिया ही शरद पवार जी का है। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सांगितलं की 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांचीच होती। यावेळी त्यांनी अजित पवार सोबत आले तेव्हा शरद पवार यांची यात काय भूमिका होती याबाबतही सांगितलंय। देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 मध्ये शिवसेनेनं आमचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली। तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी बोलावलं जात असल्याचं लक्षात आलं। त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्यानं आम्ही तुमच्या सोबत येऊ शकतो असा प्रस्ताव दिला। त्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली। आम्ही भाजपसोबत येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर टाकण्यात आली। आम्ही पोर्टफोलिओ आणि जिल्हे याबाबत निर्णय घेतला। त्या प्रक्रियेत राष्ट्रपती राजवट लावण्याचं ठरलं आणि त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला। हे योग्य नाही असं अजित पवारांना वाटलं। त्यामुळेच आम्ही भाजपसोबत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 2019 मध्ये झालेला हा करार अजित पवारांशी नसून शरद पवार यांच्याशीच झाला होता असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। शरद पवार यांच्यासोबत हा निर्णय झाला। अजित पवार यांनी अधिकृत केल्यानंतरच आम्ही त्यांच्यासोबत बसलो। फडणवीस म्हणाले, शरद पवार नवनवीन गोष्टी सांगतात, मी सत्य सांगतो। राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवार यांचीच होती। मी इतक्या लवकर युटर्न घेऊ शकत नाही असं शरद पवार म्हणाले। तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा, त्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन आणि त्यानंतर महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जात आहोत अशी भूमिका मी घेणार आहे। पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले की जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तेव्हा सर्व पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी पत्र दिलं जातं। तसं पत्र राष्ट्रवादीलाही दिलं होतं। आम्ही सरकार स्थापन करणार नाही असं पत्र आमच्या घरी टाईप केलं होतं। त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। या आघाडीत अजित पवारांचा समावेश का केला हे फडणवीस यांनी कॉन्क्लेव्हमध्ये सांगितलं। ते म्हणाले की अजित पवारांच्या आगमनानं आमच्या जबाबदाऱ्या विभागल्या गेल्यात। राजकारणात नेहमीच जी शक्ती असते ती अधिक संघटित करावी लागते, ती वाढवावी लागते। आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्ष एकत्र येत आहेत। अशा वेळी भाजप इतर पक्षांनाही सोबत घेईल। अजित पवार आले त्यामुळे आमची ताकद वाढते। शिंदे यांच्या आगमनानंतर आमचं सरकार चांगलं चाललं होतं, पण राजकारणात सत्ता आणखी वाढली तर ते नाकारता येणार नाही असंही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।